हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर बऱ्याच जणांची फेवरेट डिश असते ती म्हणजे व्हेज दम बिर्याणी। आणि हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अरे अशी बिर्याणी आपल्या घरी का होत नाही। तर आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की आपण घरी केलेली बिर्याणी अगदी सेम हॉटेलसारखी होणार आहे। मस्त मऊ मोकळा सुटसुटीत बिर्याणीचा राईस, त्याचबरोबर चविष्ट अशा भाज्या, घरीच आपण मसाला बनवून मस्त चविष्ट अशी लाजवाब बिर्याणी करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अप्रतिम चवीची होते ही बिर्याणी। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तुम्ही बघू शकता बिर्याणी अतिशय मस्त झालेली आहे, अगदी मोकळा फडफडीत असा हा बिर्याणीचा राईस झालेला आहे, त्याचबरोबर चवही याची अप्रतिम होते। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीने व्हेज बिर्याणी कराल, इतकी भारी होते ही। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणी करण्यासाठी 2 मोठे साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। हिरवा वाटण करण्यासाठी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे। 1 इंच आलं लागणार आहे आपल्याला। 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे मी इथे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे। खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं हिरवं वाटण आपण तयार करायचं आहे आणि खडा गरम मसालाही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तमालपत्र फक्त आपण बाजूला ठेवणार आहोत, ते आपण तेलामध्ये फोडणीसाठी वापरायचं आहे। त्याचबरोबर 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची, छोटासा जावित्रीचा तुकडा आणि छोटासा स्टार फूलचा तुकडा असा खडा गरम मसाला मी या हिरव्या वाटणामध्येच वाटणार आहे। याने भाताला चव अगदी मस्त येते। सर्वात आधी आपण बिर्याणी राईस शिजवून घेणार आहोत। यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। 2 वाटी बिर्याणीचा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आपण शिजवून घेणार आहोत या पाण्यामध्ये। पाण्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं, कारण हे पाणी आपण काढून टाकणार आहोत, त्यामुळे भाताला मिठाची चव लागायला हवी, म्हणून मीठ थोडंसं जास्त टाकायचं। आता पाणी उकळलेलं आहे, आपण हा स्वच्छ धुतलेला तांदूळ या पाण्यामध्ये टाकून घेऊया। तांदूळ मी अर्धा तास आधीच धुवून भिजत ठेवला होता आणि नंतर पाणी काढून टाकलं आणि तो राईस आपण आता पाण्यामध्ये टाकलेला आहे। आता हा तांदूळ आपण पाण्यामध्ये उकळू देऊया। 20 मिनिटे आपण तांदूळ पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। 70% आपण हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ आपण शिजत ठेवलेला आहे। आता आपण दुसरीकडे भातासाठी तयारी करूया। यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकूया, त्याचबरोबर 1.5 चमचा जिरे टाकते मी, थोडासा कढीपत्ताही टाकलेला आहे, तमालपत्र आणि 2 मोठी विलायची टाकलेली आहे। ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। 2 मोठ्या साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत, ते आपण टाकलेले आहेत तेलामध्ये, ते चांगले परतून घेऊया। आता 2 हिरव्या मिरच्या सुद्धा मी टाकलेल्या आहेत तेलामध्ये। हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त जाळायचाही नाहीये आणि कच्चाही नाही ठेवायचा, कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर आता बदललेला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त गुलाबी कलर कांद्याला आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, बारीक कट केलेले आहेत, ते आपण तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। आणि तुम्ही बघितलं ना, कांदा आपण जास्त परतला नाही, कलर थोडासा चेंज झाला की आपण टोमॅटो टाकलेला आहे, कारण टोमॅटो परतता परतता कांदा परत एकदा परतला जाणार आहे, म्हणून तो आधीच जास्त जाळायचा नाही। थोडा कलर बदलला की लगेचच टोमॅटो टाकायचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो हा अगदी छान एकसारखा परतला जातो। आता टोमॅटो मऊ झालेला आहे, आता मी हिरवं वाटण याच्यामध्ये टाकते। आपण खोबरं, आलं, कोथिंबीर, लसूण सगळं साहित्य घेतलं होतं ना, त्याचं वाटण मी तयार केलं होतं, ते आपण तेलामध्ये टाकलेलं आहे। आता हे वाटण सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया। आपण सुकं खोबरं वगैरे सगळं कच्चंच घेतलं होतं, त्यामुळे हे वाटण परतायला वेळ लागतो। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून वाटण अगदी छान परतून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाहीये। वाटण चांगलं परतून झाल्यानंतर तिखट मसाले आपण याच्यामध्ये टाकूया। लाल मिरची पावडर मी 1 चमचा टाकलेली आहे। आता आपण जिरे पावडर 1 चमचा आणि धणे पावडर 1 चमचा टाकूया। आता थोडीशी हळद टाकते मी याच्यामध्ये आणि नंतर आपण बिर्याणी मसाला सुद्धा टाकणार आहोत। 2 चमचे बिर्याणीचा मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे।
आता हे सर्व कोरडे मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर हे मसाले परतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे। 1 चमचाभर दही टाकायचं आहे आपल्याला। दही मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करूया। दही टाकल्यानंतर 1 मिनिटभर हा मसाला परतलेला आहे आणि इतका खमंग सुगंध येतो आहे ना सगळ्या मसाल्यांचा, काय सांगू तुम्हाला, अगदी सुंदर सुगंध येतो आहे। मसाला चांगला परतून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकूया, म्हणजे मसाला आणखी छान शिजेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवं वाटण राहिलं होतं, त्यातच मी पाणी टाकलं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे। अगदी अर्धी वाटी पाणी आहे। आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण शिजून घेऊया, म्हणजे मसाला कच्चा राहणार नाही, अगदी चांगला शिजेल आणि तो खाली लागणारही नाही, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकायचं नेहमी मसाला भाजताना। 1 ते 1.5 मिनिटामध्ये पाणी आटलेलं आहे, मसाला अगदी चांगला शिजलेला आहे। मसाला शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढ्या भाज्या टाकायच्या असेल तेवढ्या तुम्ही बिर्याणीमध्ये टाकू शकता। मी इथे काय काय भाज्या घेतल्या आहेत ते बघूया। 1 वाटीभर हिरवा मटार घेतलेला आहे। 1 वाटीभर मी बीन्स घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 गाजरही उभं कट करून घेतलेला आहे। फ्लॉवरचे तुकडे 1 वाटी घेतलेले आहेत आणि 2 बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत। या भाज्या आपण मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत। आता मसाल्याबरोबरच या भाज्या सुद्धा अगदी चांगल्या परतून घेऊया। बरेच जण आहेत ना व्हेज बिर्याणी करताना सगळ्या भाज्या आहे ना तळून घेतात, पण त्या तेलकट होतात खूप, म्हणून मी तळून घेत नाही, मसाल्यामध्येच त्या चांगल्या परतून घेते, त्याने सुद्धा याची चव अगदी मस्त लागते। भाज्या 20 ते 30 सेकंद परतल्या। आता मी मीठ टाकते याच्यामध्ये। भाज्यांना जेवढं लागेल तेवढंच मीठ आपल्याला टाकायचं आहे, कारण भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। आता मी 1 ते 2 थेंब केवडा जल टाकलेला आहे याच्यामध्ये। हॉटेलचं सिक्रेट काय असतं तर त्याच्यामध्ये ना ते केवडा वॉटर आणि रोज वॉटर टाकतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याची चव आहे ना मस्त लागते। मला रोज वॉटर नाही आवडत, पण मी केवडा वॉटर थोडंसं टाकते बिर्याणीमध्ये। आता भाज्या परतून झालेल्या आहेत, त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर याला चांगली दणदणीत वाफ येऊ देऊया। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली, भाज्यांना एक वाफ येऊ दिली। आता भातही बघा आपल्या इकडे शिजलेला आहे। 70% भात मी शिजवून घेतलेला आहे। बघा असा तुकडा पडतोय। भात अगदीच पूर्ण शिजलेला नाही आहे, 70% शिजवलेला आहे। आता भातातलं पाणी आपण निथळून काढूया आणि हा भात आपण भाज्यांवरती टाकूया। भाज्या आपण थोडा वेळ परतल्या, नंतर 1 मिनिट त्याला वाफ येऊ दिली। आता मी झाकण काढलेलं आहे आणि भाज्यांवरती आपण हा निथळलेला भात टाकून घेऊया आणि भात काढून आपण लगेचच टाकतो आहोत याच्यामध्ये। पाणी पूर्ण निथळलं नाही आहे मी तांदळाचं, त्यामुळे पाणी याच्यामध्ये राहणार आहे आणि तेच पाणी खाली जाणार आहे आणि त्या पाण्यामध्ये या भाज्या शिजणार आहेत, त्यामुळे भाज्यांची चव अप्रतिम होणार आहे। त्याचबरोबर आपण भात शिजवलेलं पाणीसुद्धा याच्यावरती टाकणार आहोत, कारण भातही आपण 70% शिजवलेला आहे, त्यामुळे भात शिजवलेलं पाणीसुद्धा आपण वरून याच्यावरती टाकणार आहोत। आता सर्व तांदूळ आहे ना मी याच्यावरती टाकून घेतलेला आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी वरून टाकलेली आहे। भात शिजवलेलं पाणीसुद्धा याच्यावरती शिंपडणार आहोत, पण त्याआधी आपण पातेल्याखाली तवा ठेवून घेऊया। दम बिर्याणी आपण करणार आहोत तर ती तव्यावरती ठेवायची, म्हणजे अगदी चांगला दम बसतो बिर्याणीला। तवा आधी गरम होऊ द्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि बिर्याणीला दम द्यायचा। भात शिजवलेलं पाणी मी आता वरून शिंपडते आहे। जवळजवळ 1.5 वाटी पाणी मी याच्यावरती शिंपडलेलं आहे। आता साजूक तूप टाकून घेऊया। तुपाशिवाय बिर्याणीला मजाच नाही आहे। तुपाने अगदी मस्त चव येते बिर्याणीला, त्याच्यामुळे वरून तूप सोडायचं। 2 चमचे तूप मी टाकलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 20 मिनिटे याला दम देऊन घेणार आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, झाकणही अगदी चांगलं ठेवलं आहे, वाफ अजिबात बाहेर गेलेली नाही आहे आणि 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बिर्याणीला अगदी चांगली वाफ आलेली आहे। अगदी मस्त चवीची हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट झालेली आहे, तुम्ही बघितलं ना। इतका मऊ मोकळा सुटीत झालेला आहे हा बिर्याणी राईस, तुम्ही बघू शकता, आणि भाज्याही अगदी छान शिजलेल्या आहेत। अगदी लाजवाब अशी बिर्याणी ही तयार झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हेज दम बिर्याणी अगदी हॉटेलसारखी कशी करायची। अप्रतिम चवीची होते आणि खूप झटपट होते। कधी कधी भाजी चपाती खायचा कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही अशी दमदार व्हेज बिर्याणी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल।
आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? आवडली आहे ना? आवडलीच असणार, कारण दिसायलाच दिसते ना बिर्याणी अगदी लाजवाब झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं व्हेज दम बिर्याणी नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली बिर्याणी कशी झाली आहे ते. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आहे, शेअरही करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीची व्हेज दम बिर्याणी कशी करायची ही रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.